नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आंबा मोदक कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे. आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आता आंबा मोदक आज आपण संकष्टी निमित्त कसं करायचं त्याचा व्हिडिओ बघणार आहे. त्याच्यासाठी मी एक ओला नारळ खवणून घेतलेला आहे अखंड. थोडासा गूळ घेतलाय, कारण ही आंबाचा पल्प थोडा आपण ह्याच्यातला घालणार आहे. तो आंबा गोडच आहे. आणि यात आपण सारण करून घेऊया. सारणासाठी मी खसखस घालते. थोडीशी किंचितशी खसखस भाजून घ्यायची. फार वेळ लागत नाही, नाहीतर करपते. खसखस भाजली. आता आपण एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे आणि ह्याच्यातच आता हे ओलं खोबरं घालूया आणि गूळ पण घालायचा आहे. आणि आता सारण करून घेऊया आपण. आंबा मोदक छान लागतात. गूळ विरघळेपर्यंत हे करून घ्यायचं. पूर्ण गूळ विरघळला पाहिजे. गूळ विरघळलेला आहे. हे आता एक आंबा पिळून घेतलाय मी. ह्याच्यात पाणी वगैरे काय नाही आहे. साधारण एक वाटीभर गर आहे, हा घालूया आपण ह्याच्यात. आणि परत आता एक हलवून घ्यायचं व्यवस्थित. फार पण हे करायचं नाही, नाहीतर कडक होईल सारण आपलं. चांगलं आटवून घ्यायचं. हे ओलसरपणा जाऊन द्यायचा. एकजीव करून घ्यायचं हे सारण. पाणी सुकलंय आपलं सगळं, म्हणजे आमरसाचं रस हे पाणी सुकलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. खसखस आपण घातलेले आहे. आता थोडंसं जायफळ खिसूया ह्याच्यातच. अगदी किंचित खिसायचं. आणि हे एका भांड्यात काढून घेऊया थंड होण्यासाठी. आणि आपण तांदळाची उकड काढून घ्यायची. आता हे इंद्रायणी तांदळाचं एक वाटी इंद्रायणी तांदळाचं पीठ आहे. हे मी याच्यात काढते. आणि ह्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे उकड काढायसाठी. इंद्रायणीच्या तांदळामुळे वास छान येतो. एक वाटी पाणी घेतले मी. आणि पाव वाटी आंब्याचा गर घेतलाय, हा मी याच्यात घालते. ही वाटी आणि हे धुवून घेते, त्याच्यातच घालते. ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालणं गरजेचं आहे, कारण मोदक नाही तर आळणी लागतात, चवदार लागत नाही. ह्याला एक उकळी काढून घ्यायची. एक 2 चमचे तूप घालूया. साजूक तूप आहे. हे आता उकळलं की मग ह्याच्यात आपण हे तांदळाचं पीठ घालूया. तुमच्याकडे कुठला अवेलेबल असेल तो ते पीठ घालू शकता. पण इंद्रायणीच्या तांदळामुळे वास छान येतो आणि चवीला पण लागतात मोदक. आता आपण उकड काढून घ्यायचे.
पाणी उकळले तर हे तांदळाचं पीठ घालते मी आणि एकसारखं हलवून घ्यायचं. गॅस बारीक करायचा. चांगली वाफ काढून घ्यायची याला. ह्याला आता झाकून ठेवूया. 2 मिनटं वाफ काढली. चांगली वाफ आली बघा. तर हे एका ताटात काढूया आणि एकसारखं करून घ्यायचं आपल्याला ह्याच्यात ताटात काढून. मॅशर घ्या किंवा मग एखाद्या फुलपात्राच्या साहाय्यानं गरम आहे तोपर्यंतच त्याला मॅश करून घ्यायचं आहे. थोडंसं तूप लावते मी तळ्याला आणि असं एकसारखं करून घ्यायचं एकजीव होईपर्यंत. चांगलं मर्दून घ्यायचं. असं गरम असल्यामुळे आपण हात लावू शकत नाही. मोदकाच्या चाळणीला तूप लावून घेते मी. आता आपण मोदक करून घ्यायचे. हे आता उकड काढलेले आहे. ह्याला थोडंसं पाणी लावून असं मळून घेऊया. एकसारखं झालेलं आहे. एकसारखं करून घ्यायचं असं. यातला गोळा घेऊया आणि अशी पारी करून घ्यायची. ह्याच्यात हे सारण घालूया आपण. कलर मस्त आलाय. आणि आता हे अशा चुन्या करून घ्यायच्या. तुम्हाला जर चुन्या येत नसतील तर असं करा. चमच्याच्या सहाय्याने आपण करू शकतो. अजून दाखवते तुम्हाला करून. असं पातळ करून घ्यायचं. थोडंसं अवघड आहे
पण खायला छान लागतात. अशा पद्धतीने मी दुसरा पण मोदक केलाय. मला जरा चुन्या जमलेल्या नाहीत ह्याच्या. हे मोदक तयार झालेत. ज्यांना चुन्या पाडायला येत नसतील त्यांनी ह्या पद्धतीनं पाडा. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे चमच्याच्या साह्याने. आणि 2 मी पातोळ्या केल्यात, म्हणजे करंजीसारखंच आहे ते, पण असं पातोळ्या केल्यात 2 मी. आणि हे 11 मोदक झालेले. आता हे मी उकडून घेते. पाणी ठेवलं इथं उकळायला, तर ह्याच्यावर ठेवते मी. आणि एक 5 मिनटं हे उकडून घ्यायचं आहे झाकून ठेवून. झाकते त्याच्यावर मी. 5 मिनटं उकडून घ्यायचं आहे. आता हे आपले आंबा मोदक तयार झालेत बघा. गरम गरम आहेत. ह्याच्यावर साजूक तूप सोडायचं. म्हणजे नैवेद्याला ठेवणार आहे त्यामुळे फोडून नाही दाखवत. एका मोदकावर मी तूप सोडते. हे मोदक असे झाले ते बघा. कुणाला जर चुन्या येत नसतील तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. कसा वाटला तुम्हाला हा आजचा आंबा मोदकाचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.